संजय आज काय खाणार? मीच फसले. हो, फेमस डायलॉग मारायला गेले मीच फसले. आपले हे 3 लकी विनर्स आहेत, तर कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. संजय आज काय खाणार? पुरणपोळी. पुरणाची पोळी? सोपं तरी म्हणायचं काय? मीच फसले. हो, फेमस डायलॉग मारायला गेले मीच फसले. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. पुरणाची पोळी ना तुमची फरमाईश पूर्ण केली जाईल. तर चला, नमस्कार मंडळी, कशा आहेत? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. तर चला, नवीन दिवस नवीन सुरुवात. हो, आणि शुभमी मस्त रेडी झालो. संजय ऑफिसला गेलेत आणि मी आता देवपूजा करते आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागते. करेल. फार गरमी आहे. काल मस्त पाऊस येऊन गेला रात्री, तरी पण गरमी काय कमी होत नाही. आणि मला तर फार घाम येतो. आत्ता आवरून आले लगेच घाम सुरू झाला. आणि इथे एवढा जोरात पिंपल झालाय आणि पूर्ण नाक सुजले. आज तरी कमी झाले, काल तर भयानक ते सुजलेलं होतं, पूर्ण नाकच वाकडं दिसत होतं. आज जरा कमी झालंय. तर चला, त्याला न छेडता कामाला लागूया. किचनमध्ये आले खरं, पण म्हटलं पहिले 1 ग्लास पाणी प्यावं. पाणी जरा निवांत बसून पिते. येळवण्याची आमटी करण्यासाठी ना मी इथे थोडीशी हरभऱ्याची डाळ मगाशीच भिजत घातली होती. भिजत घातल्याने ना ती पटकन शिजते. तर इथे बघा किती पटकन भिजल्यानं ती छान आत्ताच खूप मऊ झाली आहे. तर चला, कुकरला डाळ लावते आणि हे 2 बटाटे टाकते. बटाटे ना असं कडेनं टाकते कुकरमध्ये. फक्त एवढं 2 बटाट्याची भाजी खूप होईल. तर चला, हे होतंय तोपर्यंत मी आता पीठ मळून घेते. आणि इकडे शिवायला जबाबदारी दिली देवपूजा करण्याची. तर शिवाय आता देवपूजा करेल. त्याला जेवढं शक्य आहे तेवढं तो करतो आणि त्यानंतर मग राहिलेलं मी करणार. सुट्टी आहे, त्याला पण असं घरात बोर होतं. एक तर TV नाही तर मोबाईल सारखं पाहिजे असतं. त्याच्यामुळे असं थोडंफार मध्ये मध्ये काम दिलं ना, पोरं पण खुश, त्यांचाही वेळ जातो आणि आपल्यालाही थोडीशी मदत होते. तर त्याला अशी थोडी थोडी कामं मी सांगायला लागली आहे जेव्हापासून त्याला सुट्ट्या सुरू झाल्या तोपासून. आणि त्यालाही मजा येते सगळं करायला रात्री. तर चला, परत प्लॅन चेंज झाला. पुरणाच्या पोळीऐवजी साधी चपाती कर असं संजय बोलले. आणि आम्ही पण जास्ती गोड खात नाहीत, मी पण आणि शिवाय पण. त्याच्यामुळे पुरणाची पोळी स्किप केली. पण बाकी सगळं बनवणार आहे. फक्त साधी चपाती असणार आहे आणि बाकी पुरणाच्या पोळीचं जेवढं काही असतं साईड डिश त्या सगळ्या रेडी करणार आणि आजची फरमाईश पूर्ण करणार. शुभनी केली पूजा. हां, मी काय केलं सांग की? काय केलं शुभनी केलं? हो हो, जय बाप्पाची पूजा केली शिवाय ना. राहिलेली पूजा मी संपन्न केली. हो ना. भाज्यासाठी ना मी तर 1 ते 1.5 कांदा घेतलाय. त्याच्यात ना आता थोडंसं मीठ टाकून ठेवणार आहे, थोडीशी हळद आणि थोडीशी धनेपूड. आणि हे छान टॉस करणार आहे, म्हणजे सगळं एकत्र करणार. आणि हे थोड्या वेळ ना साईडला झाकून ठेवणार आहे, जेणेकरून याला पाणी सुटेल आणि मग त्याच्यात जेवढं पीठ बसेल तेवढंच पीठ नंतर आपल्याला त्यात ॲड करायचं आहे. तर आमटीसाठी ना मी इथे 1 छोटा कांदा घेतला आहे, तो भाजत ठेवला आहे. आणि त्याच्यासाठी खोबरं, 1 हिरवी मिरची, अद्रक, लसूण, हे पण सगळं आपल्याला ह्या 5 वस्तू कांद्यासोबत ह्या 5 वस्तू भाजायच्या आणि याचे एक छान वाटण तयार करायचं आमटीसाठी. इकडे भात लावून घेतला, इकडे हे सगळं भाजत ठेवलं, कांदा भाजून घेतला. आणि नाही इथे मी आता बनवते बटाट्याची भाजी. त्याच्यासाठी तेल, मोहरी, थोडेसे जिरे इथे घेतला आहे. 1 छोटा कांदा कट करून, थोडासा लसूण, हिरवी मिरची, बटाटा, एवढं सगळं आपल्याला ते भाजीला लागणार आहे. मस्त फोडणी देऊन घेते पहिल्यांदा भाजीला.
आणि जी आपण आमटीसाठी डाळ शिजून घेतली ती पण आपल्याला तव्यावरती छान भाजून घ्यायची आहे थोडीशी, आणि ती पण आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची ह्या सगळ्या वाटणासोबत. कांदा टोमॅटो छान परतला गेले. आपलं बटाटा हळद, थोडीशी धनेपूड, त्यानंतर चवीपुरतं मीठ, थोडंसं लाल तिखट, कारण मिरची पण टाकलेली आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं, 2 मिनिट हलवायचं. झाली आपली बटाट्याची सुकी भाजी रेडी. इकडे भात पण होतोय तोपर्यंत. गॅस बंद करते. एवढीच आपल्याला अशी डाळ भाजून घ्यायची. थोडीशी भाजल्यासारखी वाटली की आता ही थंड करून मिक्सरमधनं ह्या वाटणासोबत बारीक करून घेते. डाळ पण मिक्सरमधनं बारीक केली आणि ती ना आता येळवण्याचं जे पाणी होतं त्यात सगळी मिक्स करून घेते. इकडे हे पण छान वाटण बनवून घेतलं आहे. कांदा, खोबरं, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकचं. आता इकडे तेल ठेवलं आहे आणि आता आपण फोडणी देऊया. परतल्यानंतर छान घरचं काळं तिखट, थोडंसं लाल तिखट, धनेपूड, थोडीशी हळद, हे सगळे मसाले छान मिक्स करायचे. आणि ना हे येळवणी आणि त्यात शिजवलेली डाळ थोडंसं एक्स्ट्राचं पाणी टाकून मी गॅसवरती गरम करायला ठेवलं आहे. आणि ते गरम झाल्यानंतर ह्या फोडणीत मस्त ओतायचं. छान व्यवस्थित मिक्स करते. मीठ टाकते. त्याच्यात ना मी चवीपुरतं मीठ टाकलं आणि वरून थोडीशी कोथिंबीर आणि एक आपल्याला 5 ते 10 मिनिट छान बॉईल येऊ द्यायचं. त्यानंतर आपली ही आमटी रेडी होईल. चला आता भज्यामध्ये सगळं मिक्स करून भज्याची तयारी करते. जिरे, हो नको काय करायचंय बबू. हे सगळं मगाशी टाकलं होतं पण आता पण थोडंसं टाकणार आहे. आणि लागलं तर थोडंसं यात आपण पाणी ॲड करू. थोडंसं पाणी ॲड करते. सगळं मळून थोडंसं बाजूला ठेवते. आणि करत्या वेळी थोडंसं आपल्याला याच्यात सोडा ॲड करायचा आहे. आता बनवते आमरस, म्हणजे भजे आणि चपाती होईपर्यंत आमरस मस्त थंड होईल फ्रीजमध्ये ठेवल्यावरती, की नाही. तुला ज्यूस प्यायचा होता ना, मँगो ज्यूस. तेच बनवते. शता शता स्माइल बना. एक गाणं आहे का, शता शता स्माइल बना. शिवायला मँगो ज्यूस प्यायचा, त्याच्यामुळे आम्ही दूध टाकतोय. हो ना. हां थांब सोनू, साखर टाकायची राहिली अजून. थोडीशी साखर पण टाकावी लागेल. हां लाव झाकण. आणि शिवायला मिक्सर स्टार्ट करायचं. थांब मी लावून देणार, तुला येत नसतं. हां शुभूने बनवला ज्यूस. करायचं होईल ना थोडंसं सोडा, म्हणजे छान मिक्स करायचं. इकडे तेल तापत ठेवलं. पापडी कुरडई पण काढली तळायला. पीठ अशा प्रकारे केलं थोडंसं पाणी टाकून. तर चला तापलंय का. मस्त तेल तापलं. पापडी कुरडई तळून घेऊया. मला फार मस्त दिसतं ना ते, असं फुलून वर येते त्यावेळेस भारी वाटतं बघायला.
सांगितलं ना, येळवण्याची आमटी. आमटी असते, आमटी पुरणाच्या पोळीसोबतची, भात आहे, भरपूर काय काय आहे. आमरस पण आहे, खूप आहे ना बच्चा. यम्मी आपले भजे रेडी आहेत. तर ना मी आज अनाऊन्स करणार आहे झूक ब्रँडसोबत जो आपण कोलॅबरेशनमध्ये एक गिव अवे ठेवला होता त्याचं. तर सगळ्यांनी खूप छान छान कमेंट्स केल्यात, सगळे रूल्स फॉलो केलेत आणि भरपूर साऱ्या कमेंट्स पण केल्यात त्या व्हिडिओच्या खाली. तर तुम्ही अर्थातच तो व्हिडिओ बघितला असेल, नसेल बघितला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक असेल, तुम्ही आत्ता जाऊन चेक करू शकता. तर ना त्याचा जो कालावधी होता त्यात सगळ्यांनी खूप छान छान कमेंट्स केल्या, सगळे रूल्स फॉलो केले आणि सगळे म्हणजे काय म्हणतात शेअर पण केलं, सबस्क्राईब पण केलेत आणि स्क्रीनशॉट पण मला इन्स्टाला तुम्ही पाठवले. तर मी असेच 3 लकी विनर काढणार आहे असं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर त्याचाच आज रिझल्ट मी अनाऊन्स करते. तर चला, पहिलं आपला लकी विनर आहे प्रज्ञा इंगवले 1 2 3 आणि यांचं नाव ना मी इथे स्क्रीनवर मेन्शन करेल, तर तुम्ही बघू शकता. सेकंड विनर आहे ज्योती शिंदे बनकर 4484, हे यांचे ID आहे. त्यानंतर आहे थर्ड विनर आहे मयूर ओ बोंगाले 9305. तर आपले हे 3 लकी विनर्स आहेत. तर कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. आणि ना ज्या बाकीच्यांनी डिसअपॉइंट व्हायची गरज नाहीये, नेक्स्ट गिव अवेमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता, तुम्हालाही बक्षीस भेटू शकतं. झूककडनं एक छानसं वॉलेट भेटणार आहे. तर तुम्ही तुमचे पूर्ण डिटेल्स, तुमचं नाव, नंबर, ॲड्रेस मला इन्स्टाला मेन्शन करा. तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवरती जे आपलं गिव अवेचं गिफ्ट असेल ते पोहोचवलं जाईल आणि पोहोचल्यानंतर नक्की माझ्यासोबत एकदा शेअर करा. तर चला, जे जिंकले त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. आणि जे बाकीचे होते तुमच्याही सगळ्यांच्या कमेंट्स खूप छान होत्या, पण म्हणतात ना लकी विनर फक्त 3च काढायचे होते. माझ्या हातात असतं तर सगळ्यांना विनर केलं असतं, पण तसं नसतं. तर चला, नेक्स्ट पार्टिसिपेट करा, नेक्स्ट गिव अवेमध्ये नक्की तुमचाही नंबर येईल. कसं आहे जेवण? एक नंबर जेवण. आवडलं? चला, मी तर सुरुवात पण नाही केली. का पूर्ण केली मग नाही अच्छा. माहित का? क्योंकि मम्माने आमरस मध्ये टाइम लावलाय. असं जेवण वर्षभर मिळत राहतं. असं आहे काय? तिथं खूप भारी बनवले. हा. मी तर आमरसचा ज्यूस पिला. हो, आमरस शिवायनं मँगो ज्यूस पिला आणि आता आम्ही जेवण करतो. ओके, एवढं छान जेवण झाल्यानंतर झोपायची जी गंमत आहे ती काय हो ना. झोपला पण सगळेच. आणि तुला जेवण आवडलं? हा, खूप आवडलं. इतकं भारी होतं मी तर पूछू शकत नाही. खलो मला तर उद्या बी खायचे. काय असं जेवण. आजच काय ग दमे? असं झालं जेवण. पण काय काय हे जेवण आज बनवले ना तसं मी उद्या बी बनव. बोल, पाय काढ. बोल. कसं करायचं आता? काढ ना. कसं करायचं? सेलो ब्रँडची. आणि आम्ही ना ही घेतली आहे. तू शिवाय तू शिर बरं केवढी मोठी बघूया लॉन्ड्री बॅग. शिवायला लपण्यासाठी घेतली का शिवाय? मी फोटो काढते आमचं. आणि अशी मोठी लॉन्ड्री बास्केट घेतली आहे. खूप सारे कपडे बसतील आता. तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक देते, अमेझॉनवरनं घेतलेली आहे. छान आहे ना शुभू? हो की नाही. आणि इकडे असं पकडून नेण्यासाठी पण इथे असं हँडल आहे. इकडे इकडे मस्त हे डोअर आहे आणि इथे पण ओपन करण्यासाठी असं. हो, छान छान आहे. ते मी माझ्यासाठी चहा बनवला आणि संजय आले, त्यांना प्यायची कॉफी, सो त्यांच्यासाठी बनवते इथे मी कॉफी. कोणती ती कात्री. ती कोणती? कटिंग. ती तिकडे असते बेडरूम मध्ये आपल्या. मम्मी नाही घेतली. तर आम्ही आता निघालो हातलाई देवीला धाराशिवमध्ये.
खूप सुंदर हातलाई देवीचं मंदिर आहे, असं डोंगरावरती मंदिर आहे आणि तिथून चहूबाजूनं धाराशिवचा परिसर दिसतो. आम्ही मंदिराच्या पायथ्याशी आलो आहे आणि वरती जायला पूर्ण असा डांबरी रस्ता आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघतायत मुलं प्रॅक्टिस करतात, ज्यांचे एक्झाम आहेत म्हणजे पोलीस भरती वगैरे, तर ते पण मुलं रनिंगसाठी वगैरे येतात किंवा मग कोणी एक्झरसाईजसाठी येतं आणि सकाळ संध्याकाळी इथे भरपूर सारी गर्दी असते. तर चला, देवीसाठी भरपूर लोक येतात आणि आम्ही आज खूप दिवसानंतर आलो आहे आणि चढताना ना डोंगर मजा येते. आम्ही ठरवत होतो की चालत जाऊया, पण नाही म्हटलं, वर जाईपर्यंतच अंधार पडेल आणि चढायला अवघड आहे, उतरायला सोपं आहे. मग त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट वरती आलो आणि आता इथे चला दर्शन घेऊया आणि थोडा इथं टाईम स्पेंड करूया. खूप दिवसानंतर असं बाहेर पडलो आहे, तर म्हटलं थोडा वेळ बसू पण आहे. आणि इकडे आम्हाला दिसले हे एक्झरसाईजचे इक्विपमेंट. मग काय, शिवाय आणि संजय मी मस्त याच्यावरती खेळत बसलो आणि खूप उशीरपर्यंत आम्ही इथं थांबलो, अंधार पडू दिला, थोडा वेळ इकडे तिकडे फिरलो. हे जोरात जोरात कर, जोरात. हो, छान. उतरवूच नका, सोडा सारखा झोका दे त्याला, झोका दे, झोका. चला तर मग इथेच एंड करूया. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, नवीन असताल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय एव्हरीवन. आणि आता आम्ही घरी जातोय. खूप मजा केली, शिवायनं तर खूप एन्जॉय केलं. इकडून पळ तिकडून पळ, उड्या मार आणि हा सगळा आजूबाजूचा जो परिसर आहे ना तो. बाय बाय.